नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण फक्त 2 चमचे तुपाचा वापर करून साबुदाणे वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. उपवासाला तुपकट तेलकट खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे अगदी 2 चमचे तूप वापरून साबुदाणे वडे तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता साबुदाणा वडा कसा बनवायचा ते लगेचच पाहूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घालूया. साबुदाणा साधारणतः 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर भिजवून मी घेतला आहे. आता त्यात आपण 2 उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे बटाटे किसूनच घ्यायचे आहेत, त्यामुळे ते लगेचच एकजीव होतात. आता त्यात आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घालूया. आलं आणि मिरचीची पेस्ट ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ आणि हिरवी मिरची किंवा बाकीचे सर्व जे जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत, इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता वड्याला कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी अर्धी वाटी भगरीचे पीठ वापरत आहे. लगेचच ते आपण मिश्रणात एकजीव करून घेऊया. पाहू शकता साबुदाणा वड्याचे मिश्रण मी अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. लगेचच वडे बनवायला घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी गोलाकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये साबुदाणा वडे बनवून घेऊ शकता. पाहू शकता किती परफेक्ट साबुदाणा वडा तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडे मी तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व साबुदाणे वडे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गॅसवर गरम करत ठेवले आहे. आता ते आपण थेंब थेंबभर तूप घालूया. इथे मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता तूप थोडेसे गरम झाल्यावर लगेचच जे आपण साबुदाणा वडे तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे प्रत्येक खणात अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे ठेवायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भांड्यावर झाकण ठेवून अगदी गोल्डन कलर येईस्तोवर एक बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून अशा प्रकारे चमच्याने अगदी साबुदाणे वडे व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहेत. आणि सर्व बाजूने अशाच प्रकारे अगदी गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. आणि अधूनमधून तुपाचाही वापर करायचा आहे. थेंब थेंबभर तूपही वरून सोडायचे आहे. त्यामुळे साबुदाणा वडे अगदी रंगही सुरेख येतो आणि गोल्डन कलरही अगदी छान असा येतो. मग अशा प्रकारे हाताने किंवा चमच्याने फिरवून फिरवून सर्व बाजूने साबुदाणे वडे एकसारखे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता साबुदाणे वडे अगदी व्यवस्थित तळले गेले आहेत. अशा प्रकारे सर्व बाजूने साबुदाणे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली. तेलाचा अजिबात वापर न करता थेंब थेंबभर तुपाचा वापर करून कुरकुरीत असे साबुदाणा वडे. हे साबुदाणा वडे तुम्ही गोड दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागतात. तुम्ही अशाच प्रकारे तेलाचा अजिबात वापर न करता कुरकुरीत असे आप्पे पात्रात बनवलेले साबुदाणा वडे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.